नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक रांगोळी सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 5 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे व्हायलेट कलरचे मोती घेतलेले आहे, सुई, दोरा आणि कैची. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. त्यासाठी मी सुईमध्ये दोरा ओढून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपल्याला 5 पांढरे मणी ओढून घ्यायचे. पाच पांढरे मणी ओढून घेतलेले आहेत बघा. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता याच्यात परत 7 जांभळे मणी ओढून घ्यायचे. सात जांभळे मणी ओढून घेतलेले आहे. आता याच्यात परत 5 पांढरे मणी ओढून घ्यायचे. पाच पांढरे मणी ओढून घेतलेले आणि 3 जांभळे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे बघा. 5 पांढरे मणी ओढलेले, 7 जांभळे मणी, परत 5 पांढरे मणी आणि 3 जांभळे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बघा 1 2 3 हे 3 मणी सोडून चौथा आणि पाचवा जो पांढरे 2 मणी आहे जांभळ्या मण्याच्या खालचे, त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आता 3 जांभळे मणी ओळायचे. तीन जांभळे मणी ओढून घेतलेले आणि 2च पांढरे मणी घ्यायचे बघा. 3 जांभळे आणि 2 पांढरे. मणी मागे सरकवून घ्यायचे. त्यानंतर बघा हे जे 7 मणी आपण जांभळे 7 मणी ओढलेले, 1 2 3 4 5 6 7, तर ह्या 7 मधून 3 वरचे सोडून द्यायचे आणि 3 जांभळे खालचे सोडून द्यायचे आणि मधला एक जांभळा मणी आहे, त्या चौथ्या नंबरचा जो जांभळा मणी, त्या जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली ही अशी डिझाईन तयार होणार आहे. आता याच्यामध्ये परत 2 पांढरे मणी ओढायचे आणि 3 जांभळे मणी. असे 5 मणी ओढून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे बघा. 2 जांभळे आणि 2 पांढरे आणि 3 जांभळे. आता मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे 3 जांभळे मणी आहेत, त्याच्या खालचे 2 पांढरे मणी सोडून ह्या 3 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा.
गाठेपर्यंत, गाठ मारली तिथपर्यंत काढून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला परत 7 पांढरे मणी ओळून घ्यायचे. सात पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता याच्यामध्ये 7 पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत आणि हे जे 3 जांभळे मणी आहेत, 1 2 3, त्या 3 जांभळ्यांपैकी वरचा जो एक जांभळा मणी आहे, पांढऱ्या मण्याच्या वरचा खालचा, त्याच्यातनं एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला 5 जांभळे मणी ओळून घ्यायचे आहेत. बघा 5 पांढरे मणी ओळून घेतलेले, जांभळे मणी ओळून घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हा जो जांभळा मणी आहे पांढऱ्या मण्याच्या वरचा, त्या एकच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा. हे 3 जांभळे मणी, त्याच्या सगळ्यात शेवटचा जांभळा मणी आहे, त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं परत आपल्याला 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. इथं तुम्ही जोडाचे मणी सुद्धा ओळू शकता. पाच पांढरे मणी ओळून घेतलेले आणि 3 जांभळे मणी ओळायचे आहेत. 3 जांभळे मणी ओळून घेतलेले. बघा 1 2 3 4 5, 5 पांढरे आणि 3 जांभळे मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत जांभळ्या मण्याच्या खालचे जे 2 पांढरे मणी आहे, त्या 2च पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मणी घट्ट ओढून घ्यायचे. आता याच्यामध्ये परत 3 जांभळे मणी आणि 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत हे जे 5 जांभळे मणी आहे, त्याच्यातला तिसऱ्या मण्यातला जो मणी आहे, त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. जो 3 नंबरचा मणी आहे त्याच्यातनं. अशा पद्धतीने. आता परत इथं आपल्याला 2 पांढरे आणि 3 जांभळे,
असे 5 मणी ओळून घ्यायचे, मणी मागे सरकवून घ्यायचे. आता बघा, हे जे आपण 7 पांढरे मणी ओळून घेतले होते, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6 7, 7 पांढरे मणी ओळून घेतलेले होते. त्याच्यातले खालचे 2 मणी सोडून द्यायचे, 1 आणि 2, आणि वरचे 2 मणी सोडून द्यायचे, 1 आणि 2, आणि मधले जे 3 मणी आहे हे तीनच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला परत 7 पांढरे मणी ओळून घ्यायचे. सात पांढरे मणी ओळून घेतले, मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे जे 3 जांभळे मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. हा जो पांढऱ्या मण्याच्या वरचा मणी आहे त्याच्यातनं दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 5 जांभळे मणी ओळून घ्यायचे. बघा, 5 पांढरे मणी जांभळे मणी ओळून घेतले, मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे जे आपण 5 मणी ओळून घेतले, 1 2, 2 पांढरे आणि 3 जांभळे, तर ह्या 3 जांभळ्यांपैकी एक जो जांभळा मणी सगळ्यात शेवटचा, त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत 5 जांभळे मणी पांढरे मणी ओळून घ्यायचे. पाच पांढरे मणी ओळून घेतलेले आणि 3 जांभळे मणी ओळून घ्यायचे. बघा, असे 7 मणी ओळून घ्यायचे, मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे सुरुवातीचे जे 2 पांढरे मणी आहेत त्या 2च पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यात परत 3 जांभळे मणी ओळून घ्यायचे. इथं तुम्ही जोडाचे मणी सुद्धा ओळू शकतात बघा. आणि एक सिंगल मणी घेऊन घ्यायचा आणि 2 पांढरे मणी ओळायचे.
परत ह्या पाच मण्यांच्या जो मधला मणी आहे 3 नंबरचा, त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत 2 पांढरे मणी आणि 3 जांभळे मणी, असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे खालचे आपण 7 मणी ओळून घेतले होते, त्यातले 2 खालचे मणी सोडून द्यायचे आणि 2 वरचे मणी सोडून द्यायचे आणि मधले जे 3 मणी आहे त्या 3 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत 7 पांढरे मणी ओळून घ्यायचे. सात पांढरे मणी ओळून घ्यायचे. आता ह्या 3 नंबरचा जो जांभळा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. अशा पद्धतीने आता परत याच्यात 5 जांभळे मणी ओळून घ्यायचे. पाच जांभळे मणी ओळून घेतलेले. आता हा जो 3 नंबरचा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. ही एवढी अर्धी रांगोळी करून घेतली आहे. आता याच्या पुढे आपण परत 5 पांढरे मणी घ्यायचे. याच्यात मी जोड मणी पण तुम्ही वापरू शकतात. बघा, 5 पांढरे मणी घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे. 3 जांभळे मणी, असे 7 मणी ओळून घ्यायचे. आता ह्या जांभळ्या मण्याचा जो खालचे 2 पांढरे मणी आहे त्या 2च पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी वीण आहे ती व्यवस्थित येते डिझाईन. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये परत आपल्याला 3 जांभळे मणी घ्यायचे आणि 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. पाच मणी ओळून घेतलेले आहेत मी. आता हे जे 5 जांभळे मणी ओळलेले आपण 1 2 3 4 5, त्याच्यातला जो 3रा नंबरचा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यात परत 2 पांढरे मणी,
आणि 3 जांभळे मणी घ्यायचे. असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे जे 7 मणी आपण ओळले होते त्याच्यातल्या 3 मण्यातून सुई आपण वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा. आता याच्यामध्ये परत 7 पांढरे मणी ओळून घ्यायचे. आणि एक 7 असे 7 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 7 मणी ओळून घेतलेले आहेत. आता हे 3 नंबरचा जो जांभळा मणी आहे खालचा त्याच्यातनं एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत याच्यात 5 पांढरे जांभळे मणी घेऊन घ्यायचे. बघा पाच पांढरे मणी ओळलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता याच्यामध्ये हा 3 जांभळे मणी आहेत. त्याच्यातल्या एका मण्यातून जो खालचा जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा हे 2 पांढरे मणी त्याच्या वरचा जो जांभळा मणी त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरती काढलेली आहे. अशा पद्धतीने आता परत इथं 5 पांढरे मणी घ्यायचे. पाच पांढरे मणी आणि 3 जांभळे मणी. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत 3 जांभळे मणी आणि 2 पांढरे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि 3 नंबरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. बघा आता परत याच्यात 2 पांढरे मणी आणि 3 जांभळे मणी. असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि 3 पांढरे मणी तून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत इथं 7 पांढरे मणी
3 आणि 3 6 आणि 1 7. आता ह्या तिसऱ्या मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. परत 5 जांभळे मणी, पाच जांभळे मणी ओळून घेतलेले. आता ह्या खालचा जो जांभळा मणी आहे पांढऱ्या मण्याच्या बाजूचा, त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. पाच पांढरे मणी, आणि 3 जांभळे मणी. आता हे जांभळ्या मण्याच्या खालचे 2 पांढरे मणी आहे, त्या 2च पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत 3 जांभळे मणी आणि 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओळून घ्यायचे. बघा, आता हे 3 मधल्या मण्यातून जे 5 जांभळे मणी घेतलेले आपण, त्याच्यातला जो पांढरा जांभळा मणी आहे एकच 3 नंबरचा, त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत याच्यात 2 पांढरे आणि 3 जांभळे, मणी मागे सरकवून घ्यायचे. परत 3 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, 2 खाली 2 सोडायचे आणि वरचे 2 सोडायचे. मधले 3 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता इथं परत 7 पांढरे मणी ओळून घ्यायचे. सात पांढरे मणी ओळून घेतलेले. आता हे तिसऱ्या मण्यातून सुई, जांभळ्या कलरच्या तिसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं 5 जांभळे मणी घालून घ्यायचे.
5 जांभळे मणी घालून घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि पहिल्या नंबरच्या जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, पांढऱ्या मण्याच्या वरचा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं 5 पांढरे मणी, 5 पांढरे मणी ओळून घेतलेले आणि 3 जांभळे मणी. असे 7 मणी ओळून घेतलेले. आता जांभळ्या मण्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये परत 3 जांभळे मणी आणि 2 पांढरे मणी. असे 5 मणी ओळून घ्यायचे. परत 3 नंबरच्या जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे.